हे गाईज वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल. सो न्यू डे न्यू ब्लॉग. आणि आजचा ब्लॉग हा स्पेशल ब्लॉग आहे कारण आज माझ्या छोट्या बहिणीचा बड्डे आहे. प्रांजू, इट्स बड्डे गर्ल. सगळ्यांनी हॅपी बड्डे कमेंटमध्ये टाका. गाईज माझ्यापेक्षा ही छोटी आहे, पण छोटी जरी दिसत नसली तरी मीच त्याची मोठी बहीण आहे. सो मी काळी आहे, मी गोरी आहे. हा, ते असू दे. तू गोरी जरी असलीस तरी मोठी मी आहे आणि तू छोटीच आहेस. सो आज बड्डे सेलिब्रेशन करणार आहे संध्याकाळी आणि आत्ता आम्ही दोघीजणी बाहेर जाणार आहे. सो कसा होतोय आजचा डे ब्लॉग घ्या, तुम्ही कंटिन्यू करा. चला आता कुठं जायचं? आता मंदिरला जायचं आहे, केंद्रात जायचं आहे. चलो. सो आता मंदिरला जाणार आहे. स्वामी समर्थांच्या मंदिरात जायचं आहे का? हां, स्वामींच्या मंदिरात जायचं आहे. अजून 1-2 मंदिरं आहे, तिथंच जाणार आहे. बघूयात कसा डे होतोय आजचा. तुम्ही कंटिन्यू करा. काय ते 4 व्हीलर घेऊन जाऊया? काका धरून मारतील. चलो. शिवलिंग आहे, शिवलिंगावर हे बनवलं म्हणून मराठा माणसं पण पाळतात हे. होय. आज प्रांजूला सगळं कागल एक्सप्लोअर करणार. कुठं कुठं जायचं आहे? आता हनुमान मंदिरला जायचं आहे नंतर. बड्डे आहे म्हणून आज देवाची आठवण आली. घरची जबरदस्ती ग. घरची जबरदस्ती. येस. सेकंड प्लेस. हे कोणतं मंदिर आहे? अरे अरे, गाईचाच बड्डे आहे म्हणून काहीतरी छोटी सेवा करायची आहे. सो केळी घेणार आहे, मंदिरामध्ये केळी द्यायची आहेत आणि बाहेर काहीतरी लोक बसले असले तर त्यांना पण देऊ. इथं घेऊया केळी, इथं घेऊया. चल, तिथं 40 रुपये घेऊया. चला आता कुठे जायचं? आता गणपती मंदिर. गणपती बाप्पा मोरया. तरी झाले आता पेटपूजा. अजून स्वामींच्या मंदिरात जायचं आहे, पण तिथं काहीतरी आरती वगैरे आहे, पारायण चालू आहे, त्याच्यामुळं नंतर जाणार आहे. आता पेटपूजा करूया. काय देणार आहेस? काय पाहिजे ते देणार आहे. हडपत आहे का? चला चला. एक हेवन आहे, एक इरा आहे. तर कुठे जायचं? चलो, इरामध्ये जायचं आहे. ॲम्बियन्स छान आहे इराचा हेवनपेक्षा. कोल्हापुरातल्या इरामध्ये पण छान आहे ॲम्बियन्स. चालणार की. ॲम्बियन्स फर्स्ट क्लास आहे. अमाऊंट जास्त असणार बघूनच मी मागवणार. घरला गाईज फाडले मी. आता किती बिल झाले? 570 रुपये दोघींच्या मध्ये. फर्स्ट इयर स्टुडंट काय देऊ शकतो? 570 जास्त झाल्यात दोघींच्यासाठी. दोघींसाठी 570 जास्त आहेत गाईज. कमेल 5070चं देऊया. आय 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 आय, फेवरेट दिदी आहे. मोठं बोलल्या. बरं ऐक की, काय माझ्याकडनं गिफ्ट पाहिजे? काय नको, मोठं काय सांगायचं नाही. काय नको. बघा केवढं माझ्या बहिणीचं मन मोठं आहे. काहीच नको म्हणा, काहीतरी सांग की काय पाहिजे? चॉकलेट आवडत नाहीत मला. मग काय पाहिजे? व्हॉट एव्हर यू लाईक.
मग काहीच नाही. तुला काहीच आवडत नाही. मला काहीच द्यायला आवडत नाही. ती म्हटली यू लाईक, मला काहीच द्यायला आवडत नाही. काय तिथं ते दिसलं तुला काय ते गोल गोल चालेल का तसलं आवडते मला. दिसलं बाय बाय गाईज. बाईला काही मी देणार नाही पाहिजे. आता ऑर्डर केल्या ती येत्या. मग खाणार मग कुठं जायचं आहे? त्यांना केंद्रात जायचं. आणि मग घरी तुझ्या मैत्रिणीकडे जायचं आहे? होय जाता जाता जाऊया. सरप्राईज माझ्या बर्थडे दिलं सरप्राईज बेस्ट फ्रेंड. बरं बरं. आजचा डे स्पेशल आहे, सो एन्जॉय कर. बाय. काय झालं सांग. गाईज ही माझ्या चष्म्यावर बसली का दोन्ही कुठं मोडून टाकलंय. मुद्दाम नाही गाईज. काय झालं माहिती आहे, मी 3,500 चष्मा आहे गाईज. 3,500 फोटो काढत होतो मी. जा नाही ना बसतात तिथं ठेवलाय चष्मा. मग बघितलं नाही मी, बसलो आणि मोडला. आता जुगाड करायला पाहिजे. फेविकॉल 5 रुपयाला लावायचं एवढ्या महागाच्या चष्म्याला. मम्मी तर चप्पल आहे. असली बड्डे दिवशी काय म्हणणार नाही गाईज, तुम्हाला पण माहिती आहे. बर्थडे दिवशी जास्त मार्क होतोय मी. आता मी मग तुला बड्डे गिफ्ट हेच देऊ काय? फेविकॉल घेऊन दे. फेविकॉल. हिच्या बड्डेचं गिफ्ट फेविकॉल नाही नाही 5 रुपयामध्ये आम्ही खपत नाही. आणि तू मागाशी म्हटल्यास काहीच नको आहे, स्वतः पाहिजे चष्मा मोडला. बाय बाय. राहू दे. बड्डे कॅन्सल. कधी यायची ऑर्डर. मला भूक लागली. सकाळी पण घरी पिझ्झा खाल्लाय. कोणी सार्थकनं घरी पिझ्झा केलेला, तो पिझ्झा खाल्लाय घरी. आणि आता सुद्धा इथं काय मागवलं, सँडविच आणि परत पिझ्झाच मागवलाय. मला बर्गर खायचा होता पण आता पिझ्झा. मला पण पिझ्झा खूप आवडते. बर्गर पिझ्झापेक्षा बर्गर पाहिजे होता मला. मागूया का एक बर्गर. बघा 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 बहिणीचं माझ्या प्रेम. हो जेवण जाणार नाही. शिवाय मावशीला समजणार आहे. ब्लॉगमध्येच बघणार आहे मावशी. आम्ही म्हणजे खाऊन आलोय ते तिला सांगणार नाही आता घरात जाऊन, नाही तर मग ओरडणार. सो बघूया. चलो तुम्ही कंटिन्यू करा. ऑर्डर आलं. मॅक्सिकन पिझ्झा. सँडविच नाही आलं. सँडविच नंतर. स्नॅप स्नॅप. मला सँडविच पाहिजे होतं. पिझ्झा दिसायला तरी छान दिसायला आहे. आता खाऊन बघूयात. सँडविच पण आलं. कॉफी. मी आणलं. बड्डे कर मी फुकटमध्ये. छान आहे. कितीला पडलं? आणि काय खायचं आहे? चला कुठं जायचं आहे तर? चॉकलेट. हां चॉकलेट घेऊया. चला किटकॅट घे. चॉकलेट घ्यायला प्रांजू मला. खर्च आहे जोरात बड्डे दिवशी. पेटपूजा करून आता स्वामींच्या मठात केळी वगैरे काढ गं सगळे. बड्डे हिचा आहे तर हिनं सगळं केलं पाहिजे आज. लाज वाटायला पाहिजे. मला लाज नाही आहे. लाज विकलेले आहे. बाय द वे गाईज तिचं निकनेम चिनू आहे. चिनू चिनू. माहिती आहे सगळ्यांना माझा निकनेम चिनू आहे. असो चलो आता मंदिरानंतर ना डायरेक्ट दिवसभर फिरून ओरडा बसणार आहे घरात जाऊन. आता आम्हाला आता ती मंदिरात जाऊ, दर्शन घेऊ, मग घरी. चलो स्वामींचं दर्शन तरी झालं. आता काय करायचं? आता घरी. कसं वाटलं स्वामींचं दर्शन? मग प्रसन्न वाटलं. सध्या आता पारायण चालू आहे त्यानं. होय त्याच्यामुळे मी तिथं काय बोलू शकलो नाही गाईज. पारायण चालू आहे. सगळ्या बायका वगैरे बसल्या होत्या 24 पारायणला. तास पारायणसाठी केंद्र उघडं असते. पूर्ण पॉझिटिव्ह एनर्जी असते. होय छान वाटलं. स्वामींच्या मठात गेलं एकदम असं पीसफुल वाटतंय ना गं. हो खूप छान वाटते. आता घरी जाणार आहे. तुझ्या फ्रेंडकडे पण जायचं आहे ना? आता हिच्या फ्रेंडकडे जाणार, मग घरी जाऊया. दिवसभर फिरायला लागलोय. सकाळी 11 वाजता घरातून बाहेर पडलेलो
आणि आता दुपारचे 2 वाजल्यात. गाडी चालवायला बसलेला पाठीमागं पण घेता येत नाही गाडी. चलो हॅपी करूस तू. हॅपी बर्थडे. फायनली पूर्ण दिवसभर फिरून आता आम्ही घरी आले. मावशी आता ओरडणार आहे मस्तपैकी. 4 वाजल्यात. सकाळी 10ला गेलेलो आणि आता 4ला आले. गाईज दिवसभर फिरून झाल्यानंतर आता घरात आलो आहे. आणि मगाशी ज्या प्रांजलच्या फ्रेंडकडे गेलो होतो तिचा मला आता फोन आलेला की ती बड्डे सरप्राईज देणार आहे, सेलिब्रेशनसाठी येणार आहे. आणि आता ती खाली आली आणि प्रांजलला काहीच माहीत नाही. बघूया प्रांजू कशी आता रिॲक्ट कशी होते बघूया. तिला माहिती नाही आहे अजून. मला आणि मावशीला फक्त माहिती होतं. सो आता जाऊया आणि बघूया प्रांजलची रिॲक्शन. तुम्ही कंटिन्यू करा. प्रांजल हाई आम्ही ते इथंच थांब. प्रांजू ए हॅपी बर्थडे. थँक्यू. बसायचं नाही आहे. मांडीत एक ए तुला असं कोणी सरप्राईज दिले काय कधी? नाही कधी तू कधी दिली आहेस काय तिला मशी? नाही. मला बर्थडे तुझ्या लक्षात पण राहत नाही. लाज वाटाय पाहिजे तुला हे सांगताना. ते हे काय जवळ खुश नाही एवढं. खरंच लय खुश आहे. त्याला नाही येणार. कर आणि हे कर. खुश मग तू पकड. असं पकड की. काय मागणार आहेस विश? लवकर लग्न होऊ दे. नाही त्यांनीच लवकर लग्न होऊ दे असं करणार. चल ठेव. आज माझा 20वा बर्थडे आहे आणि आम्ही 5th स्टँडर्ड पासून एकत्र आहे. म्हणजे आज त्यांनी मला सरप्राईज बर्थडे केलाय. कधी ह्याच्या मागं कोणी सरप्राईज दिलं नाही मला. फर्स्ट टाइम सरप्राईज दिले. हा छोटासा क्यूटसा केक घेऊन आलाय. तिनं स्वतः डेकोरेट केलंय, स्वतः बनवलंय. साईज डझंट मॅटर, द इमोशन्स मॅटर्स फॉर मी. तरच खूप छान केलंय आणि फर्स्ट टाइम हे सगळं एवढं म्हणजे हाऊस झाल्यासारखं झालंय. तुला काय वाटते ग? त्याच्याबद्दल काहीतरी बोल. बर्थडे गर्ल बद्दल काहीतरी बोल ना मग. स्पेशल आहे खूप ती माझ्यासाठी. असे आले मधी मुवमेंट, आमचं बोलणं बंद झालं थोडं मधी पण तिच्यामुळंच तीच माझ्या बोलली सुरुवातीला. तिनंच हे केली. असं इगो वगैरे काही नाही आहे. एकदम अशी शांत आणि छान मुलगी आहे ती. आणि तिच्यामुळं फ्रेंडशिप राहिली आमची. स्कूल नंतर पण असं जरी म्हटलं तरी चालेल. कारण की माझ्यापाशी कॉन्टॅक्ट करायला हे पण नव्हतं तरी सुद्धा तिनं मला कुठनं तरी कॉन्टॅक्ट केली. मला भेटायला आली आणि अजूनपर्यंत 5th स्टँडर्ड पासून आत्तापर्यंत आम्ही अजून म्हणून बेस्ट फ्रेंड आहे. नाही तर आत्तापर्यंत सगळ्यांचे 3-3, 4-4 बेस्ट फ्रेंड होतात. पण तिच्यामुळं सगळं हे आहे. माझी पण एकच आहे. होय आमची एकच आहे. आम्ही 5th स्टँडर्ड पासून एकच आहे. ओके. बड्डे गर्ल साफसफाई करायला लागल्या. चला एंड ऑफ द डे. प्रांजूचा बड्डे झालाय. एंड ऑफ द बर्थडे एरा. आलोच. चलो आता भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये.